इकडे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या 63 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 पंचायत समित्यांच्या वॉर्डांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 9 ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत आणि संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही खरं तर अस्तित्वाची लढाई आहे। तर महानगरपालिका आणि नगरपालिकांसाठी एक नंबरचा पक्ष ठरलेला भाजप जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मुसंडी मारतो का हे मात्र पाहावं लागेल। भाजपच्या पाठोपाठच 2 नंबरचा पक्ष जो ठरला होता आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्याने एंट्री घेतली होती असा पक्ष म्हणजेच MIM या पक्षानं अगदी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उतरवलेत, म्हणून त्यांचंही खातं उघडतंय का हेही पाहणं रंजक असेल। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही क्षणात सुरुवात होते आणि अशा पद्धतीने हे सगळे बूथ लावण्यात आलेले आहे, टेबल लावण्यात आलेले आहे। 63 जिल्हा परिषदच्या जागा आणि 126 गण म्हणजेच पंचायत समितीसाठी मतमोजणी होणार आहे। सगळे अधिकारी बसलेले आहे, स्ट्रॉंग रूम देखील उघडण्यात आलेला आहे आणि काही क्षणात EVM या ठिकाणी येणार आहे, त्याच तर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या मतमोजणीनंतर कोणता पक्ष या संभाजीनगरमध्ये विजयाचा झेंडा फडकवतो हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे EVM आणि मतमोजणी महत्त्वाची असते आणि EVM मशीन म्हणजे स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेला आहे, सगळी तयारी झालेली आहे, अधिकारी देखील बसलेले आहेत आणि काही क्षणात आता या सगळ्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे संभाजीनगरच्या मिनी मंत्रालयामध्ये जिल्हा परिषदेवर कुणाचा विजयचा झेंडा फडकतो हे पाहायला महत्त्वाचं असणार आहे। राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।